मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. व बाप्पा, एवढं काय आहे तू बोलायचं? आणि मोठी बोलून राहिली. अहो, मला बोलायचं आहे. साऱ्या बाया म्हटलं 22 तारखेला चालल्या इथं कार्यक्रम आहे तर अयोध्येला. तर उद्या गिद्या जा लागन. तर म्हटलं जाऊ का म्हटलं मी. तुला कुठेही जायचं लागते वाटते. हां, तुला कुठे गेल्याशिवाय गमत नाही है ना. कुठेही अयोध्या होय का चालली, शेगाव होय का चालली, कोणतंही गाव म्हटलं का तुला जायच लागते. त्या बहिणीच्या गावले इथं जाईन तिथं जाईन. हां, काही नवरा गिऱ्याचा काही विचार. स्वयंपाक कोण करण, काही कोण करण. मला सारा स्वयंपाक करा लागते. मग तू गेली का सारा घरचं पाहा लागते. जेव्हा मी कुठे जातो तर तुम्ही नुसते फुगट्टा इकडलं तोंड लगेच तिकडे करून घेतलं. काय बोलू आता, तू काही ऐकतच नाही मामाचा ना. काय बोलायचं राहिलं. माझ्या स्वयंपाकाची काळजी नाही तुला, काही नाही. आणि करते बा आपला नवरा. हेच तू नेहमी 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 पाहतं. मी करतो, गरीब आहे म्हणून बोलत नाही म्हणून. बाहेर जाऊ देते काही नवरे. तुम्ही तर लयच गरीब आहे. तसे तुम्हाला लोक गरीब आहे करते. आणि तुमच्यासोबत राहिल्यावर मग पण द्यायला किती गरीब आहे म्हणून तुम्ही. हो, आता मी तुम्हाला शेवटचं सांगतो. मी जातो म्हणजे जातो. तुम्ही मग स्वयंपाक करत जा आणि राहत जा. आणि मग मी कधी जाऊ म्हटलं अयोध्येला. आता जाणं होते माझ्या बायासोबत. आणि बाया काही डबल जात नाही. आणि तुम्ही तर कुठं नेतच नाही मला, म्हणून मी चालली आता. जा, नाहीतरी तू काय कोणाचं मत ऐकणार बोई होई काय. आणि जा मग आता अयोध्येला. रामाचा एवढा कार्यक्रम आहे, मी काही अडवत नाही. देवाचा कार्यक्रम आहे. आणि जाय अधिक कायले देवधर्म आहे, ते देवाचा कार्यक्रम आहे. किती लोक येऊन राहिले. आपल्या घरी दिवे लावा लागन ना, मलाच लावा लागन. तू जात तर तिथं मी लावन मग दिवे घरी. मग मी चालली बाईच्या घरी. आणि बाईला तयारी किती वाजता करता म्हणून उद्या सकाळी मी सांगायला विचाराले. बाय हो, तुम्ही अयोध्येला जाता म्हणे ना, तर मग ठरलं आहे तुमचं. मी विचारलं मनवरेले जाऊ का म्हणून, तर जाय म्हणे. तुम्हाला काय काकाना हो म्हणू का नाही म्हणू, तुम्ही काय तयारच असता बा. तू त्या अगोच्या गोष्टी नको करू. पहिले मला हे सांग, अयोध्येला चालतं का नाही चालत. मी तर कधी यायला तयार आहे बाई. ह्या येईल विचारा दोघी जणीले. कुत्रे मोठं म्हणतातच बसलं असते बाय. कधी म्हणतात आपल्या गोष्टी ऐकते पण हे कुत्र. बसू दे ना, तुला काय अडचण चालली. ते एका साईडनं बसलाय. तुला मी अयोध्येचं विचारलं ते लावून राहिली होतो. अगं मा पोराचे बाबा म्हणे का बा काही जाऊ नको, आमची खाप्याची पंचायत होते म्हणे. तुला वाटलं होतं की ना काही घरानं राहीनच म्हणून. रात्री एकदा विचारून पाहिजे आणि तसेच मला जाऊ देते. कसं त्याची खाप्याची मला सोय लावून द्या लागल ना. माहिती विषय नाही आहे. माहीतचा माणूस कुठे जाऊ देते मला. तुमचं ठरलं असेल तर मी वंदे भारतची तिकीट काढून घेऊ आपण. मग तिथे गेल्यावर तर जास्त तिकीट नाही वंदे भारतची, त्याच्यात खाप्याची सोय आहे म्हणते. आणि चालत असेल तर चला. आणि तिथं राम येणार आहे म्हणते अयोध्येला. जे आपण रामायण पाहू ना त्याच्यातला हिरो आणि त्यातली हिरोईन येणार आहे सीता मैया. हां, ते येणार आहे. तर म्हणून म्हटलं ते पाहायला भेटते आपल्याला अयोध्येत गेलो तर. चला म्हटलं तुम्ही. तर तुम्ही अशा आहे एखादी जण हे नाटलं जाऊ आपण. कधी जायला भेटतं आपल्याला. मी येतो बाई अयोध्येत. काही नाही, लय दिवस झाले. मी घरी बोर झाली. मी जातो. नेहमी त्याची कटकट मी काही आता ऐकत नाही. तुमच्यासारखं मी करतो बा. उद्या सकाळी लवकर कामं करा. आणि सकाळी 5:30 वाजता जाऊन निघू आपण. हां, मग रेल्वे स्टेशनवर भेटू. आणि तिथं म्हटलं घरी झमाझम नका करू. डब्बे गिबे घ्या खाले. तसं मग तिकडे वंदे भारतमध्ये राहतेच आपल्याला भेटतेच काही खाले. पण तरी असं आपल्याविषयी भूक नसं म्हणशी तरी असं आपल्याविषयी. पैशाचं सांगा ना मला तुम्ही किती लागन म्हणून. कसं आहे असं आपल्यापेक्षा किती पैसे जास्तीत जास्त. पण पैसे माहीत असले पाहिजे. माहीतच्या माणसाला मागायला बरं होते ना. नाही तर मला किचकिच करते. लय कंजळ आहे माहीतचा माणूस. तरी 5,000 घ्यायचो. जवळ पाहिजे असते पैसे. नाही लागले तर घरी येते ना वापस. पण त्याच्या माणसाला सांगतो 5,000 द्या म्हणून. पण म्हटलं 5 वाजता तयारी करता. लवकर जाऊ आपण. नका कुठ मी टेन्शन न घेऊ. बरं झालं माय 10 मिनिटं अगोदर आलो. किती वेळ झाला माय. करता सारा उशीरच होऊन राहिला. बरं झालं 5 मिनिट लेट होती रेल्वे. नाही तर आपल्याला रेल्वे भेटली नसती म्हटलं. एवढ्या यानं तयारी गेली असती माय वाया. माणूस नुसतं जियाच्या टाइम किरकिर करत. म्हटलं किरकिर न करू. माझ्या देवधर्माच्या ठिकाणी चालली तुम्ही. का हो शांताबाई कधी घेतली हो पोत भल्ली मस्त दिसून राहिली हो तुमची. माय मा पोरीने दिली होती मला. मग घातली. घालत जा म्हणे आई म्हणून मी घालत असतो आता. पण माय बेंटेकची वाटून नाही राहिली तुमची पोत. सोन्यासारखीच दिसते माय. अशी मलाही पाहिजे होती. गळ्यात काहीच नाही. भोंडा गळ्या दिसते. माहीतचा माणूस पैसे नाही देत. तुला पाहिजे असं तर मा पोरीला एक सांगून दे. माझी पोरगी देते आणून. तुला लागत असशील तर सांग जा ना. मग माझ्यासाठी एक चांगलीवाली क्वालिटीची आण म्हणा. होय, तुम्ही तर एवढे गर्दीत म्हटलं मस्त मोकळे पत्र सोडले. आपण काही लग्नाला चाललो काय. आपण इथं अयोध्येला चाललो ना. एवढा गदर सोडून आल्या. पदर मोकळे सोडले. आणि अटकला तर कोणाची फाटा अधिक साड्या. एवढं याच्यात नाही करत असते गर्दी चिक्कार गर्दी यायले मग हेच सोडाले पदर सोडाले मोकळा टाइम भेटला. मी काही टेन्शन घेऊ नका. आम्हाला नेहमी सवय आहे पदर मोकळे सोडायची. टेन्शन काही घेऊ नका. बरोबर चढतो आम्ही.
बाई मी लेकराईले चांगली साडी गिडी घालून दिसली तर लेकरं माझ्या मागं लागले होते. मी म्हटलं बाबू काही नाही, मी बाहेर येतो म्हटलं. आणि मग काही मागं लागले नाही ते. त्याला वाटलं का आता आई बातच येते. माझ्या नवऱ्याला सांगून दिलं मी लक्ष दे जा म्हणून यायच्यावर. माहिती लेकर मायला मागं लागले होते व ते 5 घासे मी शेवटी 50 रुपये दिले आणि चुपचाप केले म्हटलं. तेव्हा आली म्हटलं मी. चला इथं सुद्धा नको, रेल्वेचा टाइम झाला, रेल्वे पाशी जाऊ. तुला भेटली ना माहिती ना, चांगली भेटली ना. बस त्या दोघी बसल्या समोर आणि खाप्याचं येऊन राहिलं. भली मस्त आहे हो माय वंदे भारत, मला लय आवडली. याली पुरती याच्यात तर काही जास्त तिकीट नाही आहे. खाप्याच्या मनानं लय दिसून राहिलं नाही. बिस्किट आणि ते फ्रुटी किती दिसून राहिली बोले तर. बसा बाई शांत बाई तुम्ही समोर आणि बसून जा, काही उभ्या राहू नका. हो ना बसतो मी, पण जराशी म्हटलं गाडी गिडी पा चांगली दिसते म्हटलं फोन घ्या. आता अयोध्येले डायरेक्ट रामापाशीच जातो ना मी. माझी बॅग त्यापाशी आहे ना, बरोबर ठेवजो. आता पैसे गिशे आहे त्याच्यात, जराशी जपून ठेवजो. हो शांत बाई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही बसून जा तुमच्या जागेवर, पाय घे दुखल.